नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरभरा पिकात फुलगळ होऊ नये म्हणून फुलावस्थेमध्ये अशा काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या हरभरा पिकात फुलगळ होणार नाही या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपण आपला हरभरा सध्या 40 ते 45 दिवसांचा झालेला आहे। यामध्ये आता फुल दिसण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, फुलावस्थेमध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या हरभरा पिकात दुसरी फवारणी करतो त्यावेळेस त्या फवारणीमध्ये आपल्याला अशा टॉनिकचा वापर करायचा आहे ज्या टॉनिकमध्ये जास्तीत जास्त अमिनो ॲसिड हा घटक आहे। मित्रांनो, आपण जर हरभरा फुलावस्थेमध्ये अमिनो ॲसिडचा जर वापर केला तर आपल्याला हरभरा पिकातील फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढते, फुलगळ कमी होते। फुलांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनात वाढ दिसून येते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणीमध्ये आपल्याला 20% वाले बोरांची फवारणी आपल्या हरभरा पिकात घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्ही जर बोरांचा वापर तुमच्या दुसऱ्या फवारणीमध्ये केला तर नक्कीच तुमच्या हरभऱ्याच्या फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला आपल्या हरभरा पिकात पक्षी थांबे उभारायचे आहेत। तसेच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फवारणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गॅस पॉयझनचा उपयोग करायचा नाही, याने आपल्या हरभरा पिकात फुलगळ होऊ शकते। त्यामुळे आपल्याला गॅस पॉयझन वापरायची टाळायची आहे। तसेच चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हरभरा फुलावस्थेमध्ये असताना आपल्याला पाणी देणे टाळायचे आहे। मित्रांनो, बरेच शेतकरी हरभरा फुलावस्थेमध्ये पाणी देतात। मित्रांनो, जर आपण फुलावस्थेत पाणी दिले तर खूप मोठ्या प्रमाणावर फुलगळ त्या ठिकाणी होते। तसेच पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी हरभरा फुलावस्थेमध्ये असताना युरिया खताचा वापर करतात। याचा वापर तुम्हाला टाळायचा आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला युरिया खताचा वापर करायचा असेल तर तुम्ही प्रति एकरी 10 ते 15 किलो युरिया फेकून देऊ शकता। परंतु हरभरा 30 ते 35 दिवसांच्या दरम्यान ज्यावेळेस तुमच्या हरभरा पिकात फुलावस्थेला सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला अजिबात युरिया खताचा वापर करायचा नाही। जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या हरभऱ्याचे झाड नुसतेच हिरवेगार झालेले त्या ठिकाणी दिसते, परंतु फुलांची संख्या त्या ठिकाणी खूप कमी लागते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या हरभरा पिकात फॉलो करायच्या आहे। तुम्हाला नक्कीच तुमच्या हरभरा पिकात फायदा होईल आणि उत्पादनात देखील वाढ होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि तुम्ही अजून आमच्या चॅनलवर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।